नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 4. देवांना उमादेवीचे दर्शन आणि आश्वासन. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून दुर्गम पीडा हरण करणारी ती जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्या सन्मुख प्रकट झाली. ती रत्नजडित रथात बसली होती. त्या श्रेष्ठ रथाला जडवलेल्या क्षुद्र घंटिका मधुर किणकिणाट करत होत्या. त्या रथात मऊ गाद्या होत्या. ती देवी अत्यंत मनोहर स्वरूपाची आणि कोट्यावधी सूर्यांच्या एकत्रित दीप्ती समान परम तेजस्विनी होती. तिचे लावण्य अनुपम आणि अतुल्य होते. शिवलोकात निवास करणारी ती देवी सर्व गुणांनी संपन्न होती. सदाशिवासह विलास करणाऱ्या त्या महामायेची बरोबरी करू शकेल अशी अन्य कोणतीही स्त्री नाही. ती नित्यरूप आहे. निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणांचे ऐश्वर्य धारण करणारी आणि साकार रूपात प्रकट होणारी आहे. ती त्रिदेवांची जननी आहे. दुष्टांवर प्रचंड कोप करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात. ती स्वभावतः कल्याणमयी आहे. सर्वांच्या पीडा दूर करणारी आहे. ती निजभक्तांचा गौरव वाढवणारी आणि त्यांचे सर्वार्थाने कल्याण करणारी आहे. ती शुभाविकांना आणि आपल्या दासांना संसार रूपी सागरातून सुखरूप तारून नेते. प्रलयकाळी ती महानिद्रा होऊन सर्वांना आपल्या अंकावर निजवते. ती सर्वांची काळजी घेणारी जगज्जननी आहे. ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिच्या असीम तेजामुळे कोणीही तिला पाहू शकले नाही. सर्व देवांनी तिची पुन्हा स्तुती केली. तेव्हा तिने आपले तेज आवरून घेऊन त्या सर्वांना निजकृपेने दर्शन दिले. तिच्या रमणीय दर्शनाने देवांना आणि ऋषीजनांना अपार आनंद झाला. त्यांनी तिला वारंवार नमस्कार केला व म्हणाले, हे अंबिके, आम्ही तुझे दास आहोत. कृपा करून आमची प्रार्थना ऐक. तू प्रथम दक्ष कन्येच्या रूपाने प्रकट होऊन शिवजींची प्रिया झालीस. त्यावेळेस ब्रह्मदेवांचे व इतरांचे गर्वहरण झाले. पित्याने अपमान केल्यामुळे तू देहत्याग करून आपल्या लोकी गेलीस. त्यामुळे भगवान शंकरांना फार दुःख झाले. तुझ्या जाण्याने देवांचे कार्य पूर्ण झाले नाही, म्हणून आम्ही सर्व देवता व मुनी तुला शरण आलो आहोत. तू आमचे मनोरथ पूर्ण कर. सनत कुमारांचे वचन खरे करण्यासाठी हिमालयाची कन्या म्हणून भूलोकी अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख घालव. त्या योगे ते प्रसन्न होतील. त्यानंतर तू निजकृपेने आमचे सर्व कष्ट आणि दुःख दूर कर, सर्वांना सुखी कर. अशा प्रकारे विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी त्या भगवतीला नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभे राहिले. त्यांच्या स्तुतीने दयामयी उमा फारच प्रसन्न झाली. ती हसून म्हणाली, हे श्रीहरी, हे विधाता, हे देवतांनो आणि मुनिजनांनो, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आपापल्या स्थानी जाऊन सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मीना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. सतीच्या देहाने वावरत असताना त्या दोघांनी माझ्यावर मात्या पित्यासारखे प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांना सुख देणे हे माझे कर्तव्य आहे. मी उघडपणे सांगत नसले तरी रुद्रदेवांची पत्नी व्हावे हीच माझी सुप्त इच्छा आहे. शिवजींची लीला फार अद्भुत आहे. त्यामुळे ज्ञानी लोकही मोहित होतात. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केला. त्यामुळे मी त्यांच्या यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दिगंबर राहून दुःख करत आहेत. ते निरंतर माझीच चिंता करत असतात. माझा वियोग त्यांना सहनच झाला नाही. मी देहत्याग केल्यापासून त्यांनी सर्व सुखांचा त्याग केला आणि अमंगल वेश धारण करून शोक करत आहेत. त्यांनी सतीच्या अस्थींची माळ
गळ्यात घातली तरी त्यांचे मन शांत झाले नाही. ते नेहमी जागेच असतात. माझी आठवण काढून मोठ्याने रडतात. विरह असह्य झाल्यामुळे एकसारखे हिंडतात. वास्तविक शिवप्रभू विकाररहित, दिनताररहित, अजिंक्य, परिपूर्ण आणि मायेचे अधीश्वर आहेत. त्यांना मोहाचे किंवा कामाचे काय प्रयोजन? ही त्यांची विचित्र लीला लोकांसाठी आहे. ते विरही मनुष्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासारखीच विरह व्याकुळ वाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतरण व्हावे आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला शिरसावंद आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी अवतार घेऊन लौकिक आचरण करून भक्तीने आणि तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तसेच तुमचेही कार्य करणार आहे. आता तुम्ही स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने सर्व दुःखे दूर होतील. याप्रमाणे आपले मनोगत व्यक्त करून आणि सर्वांना आश्वासन देऊन जगदंबा शिवा अंतर्धान पावली. तिचे वचन ऐकून विष्णू आदी देवांना आणि ऋषींना परम आनंद झाला. हिमालय आणि वेनेला तपश्चर्या करण्यास सांगून ते सर्व आपापल्या स्थानी गेले. अध्याय 4 समाप्त.